तिथली अवस्था ही खरं तर विचार करायला लावेल अशी परिस्थिती असते। हजारो कैदी जे आहेत ते जामीन होऊन सुद्धा आज ते जेलमध्येच आहेत। तर याच्यासाठी सरकारने काहीतरी ठोस असं उपाययोजना केली पाहिजे। सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे, तेवढ्या मोठ्या प्रमाणात कारागृहांमध्ये झालेलं नाही आणि त्याचं कारण परत बजेटच आहे। अंडा सेलमध्ये अशाच एका केसमधला माणूस तिथं ठेवला होता, हा तर सराईत गुन्हेगार नाहीये। असा अंडा सेलमध्ये ठेवणं म्हणजे परिस्थिती त्याची गंभीर होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्या क्षुल्लक कारणांसाठी जे आज कारागृहामध्ये मुलं आहेत, लहान लहान वयाचे मुलं आहेत, ना घडून गेलेले आहेत, काही चुका त्यांच्या हातून झालेल्या पण आहेत। फक्त पैसे भरायला कोणी समोर बॉन्ड भरायला येत नाही म्हणून ते आहेत। आता संजय दत्तनी हे कार्पेंटरीचं काम केलं आणि त्याच्यामुळे त्याचं शिक्षा कमी झाली वगैरे असं आपण वर्तमानपत्रातून वगैरे त्यावेळेस ऐकलं होतं। जर स्किल डेव्हलपमेंटमध्ये जर आपण त्याच्या वेगळ्या पद्धतीने जर काम केलं तर मला असं वाटतं की हे सगळा कायदा करत असताना खऱ्या अर्थाने हे रिफॉर्म्स आहेत, हे फार मोठ्या पद्धतीने होणं गरजेचं आहे। स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत देखील सतेरी तांबे असतील किंवा अमितजी गोरख्यांनी इथे उल्लेख केला आहे। त्या स्किल डेव्हलपमेंटला वाव दिला पाहिजे, त्या दृष्टीने नक्कीच आवश्यकता व्हावी आपण करू। जे महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2025 या ठिकाणी आणलेलं आहे, सगळ्यात पहिलं तर या विधेयकाचं मी स्वागत करतो, कारण हे अत्यंत बऱ्याच वर्षांपासून कदाचित प्रलंबित असलेलं असं एक विधेयक या ठिकाणी येत आहे। आणि परब साहेबांनी देखील इथं आपलं मनोगत व्यक्त केलंय। मागच्याच 2-3 महिन्यापूर्वी लोकलेखा समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आमची भेट त्या ठिकाणी झाली आणि येरवडा जेल आम्ही आतून बघण्याचा योग हा आम्हाला या समितीला, लोकलेखा समितीला आला आणि अतिशय जवळून हे कशा पद्धतीने कारागृह चालतात हे देखील पाहिलं। खरं तर परब साहेबांनी आमच्यासोबत ते पण कमिटीत होते आणि त्यांना जास्त कारागृहाचा अनुभव असल्यामुळे ते आम्हाला सांगत होते की कशा पद्धतीने याचं काम असतं किंवा कशा पद्धतीने चालतं हे ते सांगत होते। परंतु आणि असंही त्यांनी सांगितलं की आज आपली भेट आहे म्हणून सगळं काही फार छान छान आहे, अन्यथा तिथली अवस्था ही खरं तर विचार करायला लावेल अशी परिस्थिती असते। पण मला या निमित्ताने खरं तर सांगितलं पाहिजे की आपले जे कारागृह आहेत हे याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जर सोडला की कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक आपल्याकडं आहेत, हा जर मुद्दा सोडला तर बऱ्यापैकी आपण कारागृह चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न हे प्रशासन करताना देखील आम्ही पाहिलेला आहे। सभापती महोदय, ह्या आता जे विधेयक आलेलं आहे या विधेयकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल जो आहे तो म्हणजे याला करेक्शन हाऊस म्हणून खऱ्या अर्थाने बघण्याचा, सुधारगृह म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन एक आपण सरकार म्हणून पाहतोय, एक शिक्षा तर आहेच परंतु शिक्षेबरोबरच त्याला सुधारण्याची संधी देण्याच्या दृष्टीनेचा जो प्रयत्न आपण केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आत्ताच एका सदस्यांनी सांगितलं की सुटकेनंतरची देखभाल सेवा म्हणजे काय, तर मला असं वाटतं का हेच सगळ्यात महत्त्वाचं या विधेयकाचं एक गाभा आहे की आपण सुटकेनंतर देखील त्या कैद्याच्या सोबत काउन्सिलिंग असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यासोबत राहून त्याला सुधारण्याची संधी आणि समाजामध्ये उभं पुन्हा राहण्याची संधी आपण त्याला देतोय। हा एक अत्यंत सुधारणावादी विचार आहे ज्याचं मी खरं तर स्वागत करतो। आम्ही जेव्हा बघितलं त्यावेळेस येरवडा कारागृहामध्ये 2700ची कॅपॅसिटी असताना 6700 कैदी होते आणि म्हणजे 3-3, 4-4 पट कैदी जे आहेत ते कारागृहांमध्ये आहेत आणि त्यामुळे ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे। कल्याणच्या कारागृहात 400% कैदी आहेत, ठाण्यामध्ये 381% कैदी आहेत, आर्थर रोड मुंबईमध्ये 366% कैदी आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने कैदी असल्यामुळं अनेक प्रश्न आहेत। मला एका मुद्द्याकडे सगळ्यात जास्त लक्ष सभापती महोदय जे वेधायचे ते म्हणजे या ठिकाणी जे अंडा सेल आहेत, हे अंडा सेल किंवा ज्याला आपण हाय सिक्युरिटीचे जे सेल म्हणतो, या सेलमध्ये कोणाला टाकावं आणि त्याला टाकल्यानंतर कशा पद्धतीच्या सुविधा असल्या पाहिजे याबाबत कुठेतरी स्पष्टीकरण देखील मला असं वाटतं की येणं गरजेचं आहे। कारण जे त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा स्थानिक परिस्थिती पाहून, आता ज्यावेळेस आम्ही पाहिलं प्रत्यक्ष तेव्हा आमच्या लक्षात आलं की एखाद्या कायद्याच्या जीवाला बाकीच्या कायद्यांपासून धोका असेल
तरी आपण त्याला लगेच अंडा सेलमध्ये त्या ठिकाणी टाकत असतो, किंवा एखादा कैदी हा सेन्सिटिव्ह केसमधला असेल तरी आपण त्या ठिकाणी त्याला टाकत असतो. परंतु हे सगळं पाहत असतानाच त्याची केस सेन्सिटिव्ह आहे किंवा त्याचं संरक्षण आपण दुसऱ्या कायद्यांपासून करू शकत नाही, म्हणून त्याला अंडा सेलमध्ये टाकणं आणि त्याला लोकांपासून वेगळं ठेवणं हे त्याची मानसिक परिस्थिती बिघडवण्याचं फार मोठं कारण होतं. मी केसचं नाव सांगणार नाही, परंतु आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अंडा सेलमध्ये अशाच एका केसमधला माणूस तिथं ठेवला होता. त्यावेळेस आम्ही जेव्हा विचारलं की याला तिथं का अंडा सेलमध्ये ठेवलं, हा तर सराईत गुन्हेगार नाही आहे, तर त्यांनी सांगितलं की नाही, हा जरा हाय प्रोफाईल असल्यामुळे याला बाकीच्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून आम्ही याला अंडा सेलमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि मग असा अंडा सेलमध्ये ठेवणं म्हणजे त्याला अजून परिस्थिती त्याची गंभीर होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत देखील या जेल्समध्ये कोणाला कोणत्या जेलमध्ये टाकायचं याबद्दल देखील एक कुठंतरी सुस्पष्टता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता आपण पाहिलं की ऑनलाईन पद्धतीने ट्रायल चालू झालेले आहेत. आपण आता ऑनलाईन पद्धतीने नातेवाईक किंवा घरच्या लोकांशी, वकिलांशी देखील संवाद साधण्याची संधी आपण देतोय. मात्र ते पण फार अजून अपूर्ण आहे, तर त्याची देखील सुविधा सुधारवण्याच्या दृष्टीने आपल्याला, कारण सीटची संख्या कमी आहे जेवढे कैदींची संख्या आहे, त्याच्यामुळे त्याचं देखील एक वाढ होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यातला एक आहे का जे लीगल एड आपण देतो, फ्री लीगल एड, म्हणजे मोफत त्यांना जो कायदेविषयक सल्ला आपण सगळ्या कायद्यांना उपलब्ध करून देतो. आणि त्याच्यात पण कैद्यांचे जे जामीन असतात, अनेकदा जामीन होतात परंतु तरी ते कैदी बाहेर सुटू शकत नाही, कारण त्यांना जो बॉन्ड द्यायचा असतो तो बॉन्ड द्यायला कोणी माणूस समोर येत नाही. म्हणजे त्याला केंद्र शासनाची जी स्कीम आहे आपली लीगल एडची, त्याच्यातून पैसे मिळतात, त्याच्यातून त्याला त्याची सुटका झालेली असते, पण ती फक्त कागदावर होते. प्रत्यक्षात त्याला जर कारागृहाच्या बाहेर जायचं असेल तर त्याला बॉन्ड द्यावा लागतो, आणि तो बॉन्ड द्यायला मात्र कोणीच माणूस त्याच्यासमोर उपलब्ध नसतो. सरकार तर काय बॉन्ड भरत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळं आज जवळजवळ हजारो कैदी जे आहेत ते जामीन होऊन सुद्धा आज ते जेलमध्येच आहेत. तर ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी ठोस असं उपाययोजना केली पाहिजे. हे जसं आपण BNS मध्ये आता पाहतो की भारत न्याय संहिता नवीन जे आपण केलं, त्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी जर शिक्षा असेल तर अशा लोकांना अटक करू नये वगैरे, अशा नवनवीन प्रकारचे BNS मध्ये सुधारणा आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की तशाच पद्धतीचं काही जर आपण बॉन्डच्या बाबतीत जर निर्णय घेतला आणि राज्य शासनाने जर विधी व न्यायाचा सल्ला घेऊन जर काही बॉन्ड जे आहे ते माफ करण्याचा किंवा त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा जर प्रयत्न केला, तर क्षुल्लक कारणांसाठी जे आज कारागृहामध्ये मुलं आहेत आणि अतिशय तरुण मुलं आहेत, आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं की लहान वयाचे मुलं आहेत, घटना घडून गेलेल्या आहेत, काही चुका त्यांच्या हातून झालेल्या पण आहेत, त्यांचे जामीनही मंजूर झालेले आहेत, परंतु फक्त पैसे भरायला कोणी समोर बॉन्ड भरायला येत नाही म्हणून ते आहेत. तर त्याच्यात देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे कारागृह जे आहेत ते सरकारच्या पैशावर अवलंबून राहिलेले आहेत. यांनी अनेकदा उत्पन्नाचे साधनं तयार केलेले आहेत, परंतु यांचे उत्पन्नाचे जे साधनं आहेत ते अतिशय तुटपुंजे आहेत, त्यांच्याकडे इन्कम सोर्स नाही. अनेक वेळा आपण पाहतो की आता संजय दत्तनी ते कार्पेंट्रीचं काम केलं आणि त्याच्यामुळं त्याचं शिक्षा कमी झाली वगैरे, असं आपण वर्तमानपत्रातून वगैरे त्यावेळेस ऐकलं होतं. आता आम्ही पाहतो तिथे अनेक कंपन्या ज्या आलेल्या आहेत. येरवड्यामध्ये एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीने इन्व्हेस्टमेंट करून तिथे एक युनिट चालू केलेलं आहे, ज्याच्यातून त्या लोकांना त्यांना ते लेबर म्हणून वापरलं जातं आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये कंपन्यांना काम करायला संधी मिळते, ज्याच्यातून त्यांना तिथून सुटल्यानंतर सुद्धा त्या अनुभवाचा वापर करून येतं बाहेर नोकरी मिळू शकते. अशा पद्धतीचा एक प्रयोग तिथं केलेला आहे, जो अतिशय यशस्वी झाला आहे. मला असं वाटतं की जे कन्व्हेन्शनल ज्या मेथड आहेत आपल्या, म्हणजे कार्पेंट्री असेल किंवा वेल्डिंग असेल किंवा बेकरी असेल, हे जे प्रयोग आपण करतोय त्याच्यापेक्षा या नव्या जर गोष्टींमध्ये जर आपण त्या जर स्किल डेव्हलपमेंटमध्ये जर आपण त्याच्या वेगळ्या पद्धतीने जर काम केलं आणि त्या कंपन्यांनी CSR मध्ये फॅक्टरीज आतमध्ये टाकलेल्या आहेत मंत्री महोदय, म्हणजे येरवडा जेलच्या आतमध्ये त्यांची फॅक्टरी आहे आणि तिथे ते कैद्यांकडून ते काम करून घेतात आणि अतिशय चांगलं यशस्वीपणे ते चाललंय. तर मला असं वाटतं जॅपनीज कंपनी कोणती तरी, मी नाव त्याचं विसरलो, परंतु एक जपानची कंपनी आहे ज्यांनी ते
केलेलं आहे. तर असं जर प्रयोग आपल्याला करता येत असतील तर मला असं वाटतं की हे सगळा कायदा करत असताना खऱ्या अर्थाने हे रिफॉर्म्स आहेत, हे फार मोठ्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि ह्या दृष्टीने सरकारने जे आहे ते नव्या पद्धतीने काही विचार जर केला आणि कारागृहांचं डिजिटलायझेशन आता आम्ही सहज माहिती म्हणून घेतली तर जितके CCTV कॅमेरे आणि डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात कारागृहांमध्ये झालेलं नाही. आणि त्याचं कारण परत बजेटच आहे, कारण कारागृहांकडे स्वतःचे असे काही पैसे नाही. सरकारकडून सरकारच्या बजेटवरच ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. आता नवीन एक आपण सिस्टीम आपण तिथं इंटिग्रेटेड क्रिमिनल जस्टिस सिस्टीम जी आहे ती लागू केलेली आहे. त्याच्यातून एकाच क्लिकवर सगळ्या कैद्यांची माहिती मिळणार आहे. त्याच्यातून वकिलांना देखील हे सगळं कामकाज करणं सोपं होणार आहे. मला असं वाटतं की कारागृहांचं बजेट वाढवण्याच्या दृष्टीने देखील कुठंतरी सरकारने प्रयत्न केला पाहिजे आणि या कारागृहांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चितपणाने जे आहे ते कैद्यांना नवीन जीवन जगण्यासाठी, नाहीतर हे आपण अशा पद्धतीचं सुधारणा बिल आणलंय परंतु ठोस असं जर त्याच्यात काही प्रोग्राम नसेल तर या सुधारणा बिलाचा फार काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं अशा काही उपाययोजना करणं सरकारच्या विचाराधीन आहे का याच्यावर देखील मला असं वाटतं मंत्री महोदयांनी थोडंसं प्रकाश टाकावा. सभापती महोदय, स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये देखील इथे सत्यजित तांबे असतील किंवा अमितजी गोरख्यांनी इथे उल्लेख केला आहे. आजच्या घडीला जेलमध्ये जे काही काम चालू आहे मी खरोखर त्याचं कौतुक करेन. आपण पाहिलं असेल की आताच मला वाटतं 5-6 महिन्यांपूर्वी मंत्रालयामध्ये आपण कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं आपण एक्झिबिशन ठेवलं होतं मंत्रालयामध्ये. 7 दिवसाचं ते एक्झिबिशन होतं. मी देखील तिथं काही वस्तू विकत घेतल्या. अतिशय टॉप क्लास तिथे वस्तू होत्या. कार्पेट असू द्यात, खुर्च्या असू द्यात आणि विविध गोष्टी, अगदी कपडे असू द्यात, जॅकेट वगैरे अतिशय चांगले त्यांनी तिथे तयार केलेले होते. अर्थातच त्यांच्या स्किलना तिथे वाव हा मिळाला पाहिजे. तर आपण देखील आज जाऊन तयार केलं तरी सुद्धा काय अडचण नाही. तर एकंदरीत मला वाटतं ह्या स्किल्सना नक्कीच आपण त्यांच्या ह्या स्किलमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे. शेवटी ते व्यवसाय म्हणून ते करत नाही आहेत, शेवटी त्यांची ती स्किल आहे आणि त्या स्किल डेव्हलपमेंटला वाव दिला पाहिजे. त्या दृष्टीने नक्कीच आवश्यकता व्हावी आपण करू. सत्यजित तांबे यांनी तिथे एक महत्त्वाचा विषय मांडला की बॉन्ड होत नसल्या कारणाने त्यांना बेल मिळत नाही आणि मग हजारो कैदी तिथे अडकतात. मला वाटतं आपली ऑलरेडी योजना आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्थसहाय्य जर का कुठल्या कैद्यांना तिथे आवश्यक असेल आपण आता अर्थसहाय्य देखील आपण करतो, बॉन्डसाठी देखील आपण करतो. पण तरीसुद्धा त्या कारणामुळे जर का कोणी तिथे जेलमध्ये अडकलेलं असेल किंवा तिथे त्यांना त्या कारणामुळे जर का त्यांना तिथे बेल मिळत नसेल आणि जर का त्याची जर का विशेष लक्ष देणं आवश्यक असेल तर त्या दृष्टीने देखील आम्ही योग्य ती कारवाई आम्ही करू.